मराठा समाजाला तत्परतेने आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आता मराठा समाज आक्रमक झाला आहे। राजकीय नेते, आजी माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्या विरोधात संतापाची लाट पसरत आहे। धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 200 पेक्षा अधिक गावांत प्रवेश बंदी केली असून त्यात उमरगा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांत मराठा समाज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसून येतोय। पाहुयात आमचे प्रतिनिधी सचिन बेद्रे यांचा मराठा आरक्षण ग्राउंड रिपोर्ट। धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढे गाव आहेत त्या गावामध्ये तुम्हाला पाय जर ठेवायचा असेल तर मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल। जर माध्यमातून मी परत आजी माजी खासदार आणि आमदार लोकांना सांगू इच्छितो की बाबांनो, आता तुम्ही आमच्याकडे येऊ नका। आरक्षण मिळेपर्यंत आम्ही उपोषण करणार। आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही राजकीय लोकांना गावामध्ये प्रवेश देणार नाही। मंत्री असेल, माजी खासदार असेल, माजी आमदार असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, कोणी ह्या गावात तळमूळमध्ये आज प्रवेश बंद आहे। कुणाही कामासाठी येणार नाही। हवेमधून जितके पण आमदार, खासदार, मंत्री, राजमंत्री, प्रधानमंत्री, उपमंत्री कोणी पण आहे तरी मी अनिल जाधव एक शिवरायांचा मावळा म्हणून उभारतो। तुमच्या जितकी धमक असेल तितकी तुम्ही आमच्या गावामध्ये पाऊल ठेवून दाखवा, मग तुम्हाला। उमरगा शहरातील तहसील कार्यालयासमोर आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू असून दिनांक 26 ऑक्टोबर रोजी या आंदोलनाला उमरगा तालुका मुस्लिम समाज बांधवांनी आणि व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला। आजच्या या साखळी उपोषणात डॉक्टर उदय मोरे, डॉक्टर यतिराज बिराजदार, भास्कर शिंदे, खंडेराव मोरे, राजेंद्र भोसले, बालाजी गायकवाड, मारुती पाटील, बळीराम गायकवाड, प्रताप गायकवाड आदी मान्यवर सहभागी झाले होते। दरम्यान या आंदोलनाला मुस्लिम समाज बांधव आणि उमरगा व्यापारी महासंघाने आपला पाठिंबा दर्शवित साखळी उपोषणात सहभागी झाले होते। यावेळी किरण रवींद्र गायकवाड, विवेक बाप्पा हराळकर, रजा कत्तार, ख्वाजा मुजावर, बाबा जाफरी, सोशल फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी, शाहूराज माने आदींसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव, मुस्लिम समाज बांधव आणि व्यापारी वर्ग उपस्थित होता। जय जिजाऊ। गेली 40 वर्ष झालं हा मराठा समाज अन्याय सहन करत आहे आणि अन्याय सहन करत आहोत, पण आता नाही। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही तोपर्यंत आम्ही मराठा समाज शांत बसणार नाही। आणि माझ्या लोकप्रतिनिधीला सांगणार, आमदार, खासदार, मंत्री यांना, उमरगा तालुक्यामध्ये, उमरगा धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढे गाव आहेत त्या गावामध्ये तुम्हाला पाय जर ठेवायचा असेल तर मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल। जर आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला हा अण्णासाहेब पवार मराठ्याचा मावळा म्हणून तुम्हाला सांगतोय, एकही गावात तुम्हाला पाय ठेवू देणार नाही। पाय जर ठेवायची तुम्ही हिंमत जर केली तर तुम्ही पुढे जे उद्रेकाला समोर जाचाल ते तुम्ही सामोरे जावं लागणार, त्याची दक्षता आम्ही घेणार नाही। पण मराठा समाजाचे आजपर्यंत 40 वर्षाचा तुम्ही भावनेशी खेळलात, तुम्हाला अधिकार असा आहेत, तुम्ही विधान भवनात आहेत, आमचे प्रश्न मार्गी न लावता आम्हाला मराठा समाजाला आरक्षण न देता तुम्ही तुमची पोळी बाजून घेताय। याद राखा मराठा आमदारांना, खासदारांनो, आणि मराठा समाजाचे आमदार खासदार जे नसतील तुम्ही याद राखा, तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही। आणि तुम्हाला जर या धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्याही खेड्यापाड्यात जर पाय ठेवायचा असेल तर मराठ्याशी पंगा घेतला ही ध्यानात ठेवा। आणि तुम्हाला आजपर्यंत लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांनो, तुम्हाला मराठ्यांनी मोठं केलंय, मराठ्यांनी मतदान केलंय, बडव्यांनो त्याची ध्यान राखा आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, नाहीतर पुढे जे होईल त्याला तुम्ही समोरे जावं लागणार। मराठा आरक्षण मागणीसाठी राज ठाकरे आणि मनसे पक्ष कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने मनसे शेतकरी सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शाहूराज माने यांनी राजीनामा दिला आहे। त्याबाबतचे पत्र त्यांनी राज ठाकरे यांना पाठवले असून जोपर्यंत पक्ष आणि राज ठाकरे मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत पक्षाचे कोणतेही पद जबाबदारी स्वीकारणार नाही, असे शाहूराज माने यांनी म्हटले आहे। मराठा समाज आता पेटून उठल्याचे चित्र तालुक्यातील अनेक गावांत, प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक मराठा बंधू भगिनीमध्ये दिसून येत आहे। तालुक्यातील तुरोरी, तलमोड आणि गुंजोटी गावात मोठा आक्रोश व्यक्त होताना दिसून येतोय। तर या गावात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तथा पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। सत्ताधारी असो व विरोधक
आजी माजी मंत्री, खासदार, आमदार यांना गावबंदी केली असून हिम्मत असेल तर गावात येऊनच दाखवा असा दम मराठा समाज बांधवांनी लोकप्रतिनिधींना दिला आहे। यावेळी मोठी घोषणाबाजी तलमोड ग्रामस्थांनी केली आहे। तलमोड गावातील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवत समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन घोषणाबाजी करत गावातून पदयात्रा काढण्यात आली आणि गावात सर्व प्रकारच्या लोकप्रतिनिधींना प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे। यावेळी अनिल जाधव, दत्तू मुगळे, विलास मोरे, सतीश मोरे, राहुल मोरे, संजय मोरे, तुकाराम मोरे, अर्जुन सरवडे, मनोज मोरे, अर्जुन साळुंके, शंभू मोरे, दगडू मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ दिसून आले। समाज बांधव एकत्र येऊन जरांगे पाटलाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहेत। जरांगे पाटील जे जे निर्णय देतील त्याच्या पाठीमागे आम्ही आहे। आज आमच्या गावात, तलमोड गावात सकल मराठा असा निर्णय केलेला आहे की गावात एकालाही मंत्री असेल, माजी खासदार असेल, माजी आमदार असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, कोणी ह्या गावात तलमोडमध्ये आज प्रवेश बंद आहे। कुणाही कामासाठी येणार नाही। हवेमधून आज गावात येऊ देणार नाही। जोपर्यंत आम्हाला मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत गावात प्रवेश नाही। आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्त मराठा बसणार नाही। तलमोड गावामध्ये आज आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ग्रामपंचायत तलमोड पर्यंत समस्त गावकऱ्यांनी मिळून एक दिलानं एक मुखानं जे आरक्षणाला जो गावकऱ्यांनी पाठिंबा दाखवला, त्याचबरोबर या गावामध्ये जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला, जे आजी माजी खासदार असतील, आमदार असतील, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याच कामासाठी तलमोडमध्ये त्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आम्ही अत्याचारासाठी सहन करण्यासाठी उभारलेलो नाही। अत्याचार तुम्ही केला आमच्यावर, आम्ही शांत बसलो होतो, पण आता आम्ही मराठा समाज शांत बसणार नाही। इथून पुढे कुठलेही आमदार, खासदार, मंत्री असो, राजमंत्री असो, कोणीही असो, या तलमोड गावामध्ये पाऊल ठेवून दाखवते। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी 40 दिवस उपोषणाला बसले तरी पण तुम्ही आरक्षण दिलं नाही। माजी राजमंत्री, मंत्री, योग्य मंत्री, कुठले मंत्री, सरपंच, आमदार, खासदार सर्वांनी जे मान्य देऊन तरी पण तुम्ही आरक्षण दिलं नाही। तरी आरक्षणाचा विरोध करण्यात आला। तरी तुम्ही जितके पण आमदार, खासदार, मंत्री, राजमंत्री, प्रधानमंत्री, उपमंत्री कोणी पण आहे तरी मी अनिल जाधव एक शिवरायांचा मावळा म्हणून उभारतो। तुमच्यात जितकी धमक असेल तितकी तुम्ही आमच्या गावामध्ये पाऊल ठेवून दाखवा, मग तुम्हाला शिवरायांचा मावळा अनिल जाधव काय चीज आहे हे करून दाखवतो। गुंजोटी गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणकर्ते प्रदीप पाटील, दिलीप चौगुले, स्नेहा पाटील, अनिता साळुंके, भाग्यश्री चव्हाण, शीतल पाटील, विजया चव्हाण, सुनीता चव्हाण आदींनी एनटीव्हीशी समक्ष स्पष्ट केले की गावात कुठल्याही पक्षाच्या पुढाऱ्याला फिरकू देणार नाही। समाज गुंजोटी मनोज जरांगे पाटील यांच्या समरणार्थ आम्ही साखळी उपोषण करतोय। आम्हाला जर आरक्षण भेटलं नाही तर या साखळी उपोषणाचं आमरण उपोषणामध्ये रूपांतर होईल। सध्या काय आपली भूमिका आहे? आम्हाला आरक्षण पाहिजे आणि सध्या आमच्या गावामध्ये सर्व पुढाऱ्यांना प्रवेश बंदी आहे। कोणी पुढारी इथं येऊ नये, ते आले तर स्वतः जबाबदार राहतील। कशाबद्दल जबाबदार? म्हणजे काय झालं, वातावरण आपल्या गावचं खराब झालं त्याला पूर्णपणे पुढारी जबाबदार राहतील। अप्रत्यक्षरित्या तुम्ही लोकप्रतिनिधींना धमकी देता असं वाटत नाही का? धमकीचं नाही, आम्ही विनंती केली, आम्ही तशी सरकारला पण विनंती केली कित्येक वेळेस। आता 40 वर्षापासूनचा हा प्रश्न आहे। आमच्या लेकराबाळांचा पुढचा व त्यांच्या भविष्याचा विचार करून आम्ही या उपोषणाला बसलेलो आहे। आम्हाला आरक्षण पाहिजे। आमचे मुलं जे शिकायला आहेत, आमची मुलं आतोनात प्रयत्न करूनही त्यांचा नंबर कुठे लागत नाही। आणि एकतर आम्ही मराठा शेतकरी असल्यामुळं आमचं क्षेत्र कमी झाले आता आणि शेतीला भाव नाही। आई वडील कष्टानं मुलांना शाळेत पाठवतात, चांगल्या कॉलेजला नंबर लावतात, कर्ज काढून मुलांना शिकवण्यासाठी पाठवतात आणि तिथं 1-2 मार्कासाठी आमचे लेकरं तिथून वापस येतात, निराश होतात, आत्महत्या करतात। आई वडील सुद्धा पैसे पाठवून निराश होऊन ते सुद्धा आत्महत्या करायले। आज त्यांना पोटाला खायसाठी घरात नसताना सुद्धा लेकरं आमची कुठल्या तरी पदावर जावं, कुठल्या तरी अधिकारी व्हावं या हेतून आम्ही आमच्या पोरांना आमच्यापासून लांब कुठेतरी शिक्षणासाठी ठेवलंय। पण हे आरक्षण नसल्यामुळे आम्हाला आमची पोरं त्या पदापर्यंत पोहोचू शकत नाही। बरं, यापुढे आता भूमिका काय राहील तुमची, कशी राहील? आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही उपोषण करणार। आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही राजकीय लोकांना गावामध्ये प्रवेश देणार नाही।
तसेच तुरोरी गावात देखील अशीच परिस्थिती असून लोकप्रतिनिधींना प्रवेश निश्चित करण्यात आला आहे। तुरोरी ग्रामस्थांच्या वतीनं यापूर्वीही मनोज जरांगे साहेबांच्या चालू असलेल्या उपोषणाला मागेही पाठिंबा दिलेला होता व एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी झालेलं होतं व आता मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन तात्काळ आरक्षण सर्व समाजा 50% आत सामावून घ्यावं ही विनंती या ठिकाणी केलेली आहे। पण या विनंतीचा मान शासनाला पडत नसल्यामुळे व शासन त्यातली काही माणसं माज आल्यासारखं करत असल्यामुळे या आंदोलनाची दिशा आता यापुढे ठरलेली आहे। ग्रामस्थांच्या कालच्या बैठकीमध्ये स्पष्ट आणि सरळ ठरलेला आहे, विधान परिषद व लोकसभेमध्ये आज सगळ्या ज्या काही लोकप्रतिनिधींना आपल्या समाजानं खारीचा नाही तर सिंहाचा वाटा घेऊन त्यांना लोकप्रतिनिधी केलं, पण गेल्या कित्येक वर्षामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या लोकांनी सोडवलेला नाही, किंबहुना योग्य अशा प्रकारची न्याय आम्हाला मिळवून दिला नाही। म्हणून आजी आणि माजी दोन्ही आमदार आणि खासदार या लोकांना या आमच्या तुरोरी नगरीमध्ये प्रवेश निषिद्ध केलेला आहे व आपल्या माध्यमातून मी परत आजी माजी खासदार आणि आमदार लोकांना सांगू इच्छितो की बाबांनो, आता तुम्ही आमच्याकडे येऊ नका। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।